नीतिसूत्रे अध्याय 9 ज्ञानाने आपले घर बांधिले आहे, त्याने आपले 7 खांब तयार केले आहेत, त्याने आपले पशु कापिले आहेत, त्याने आपला द्राक्षारस मिसळला आहे, आपले मेजही वाढून तयार केले आहे, त्याने आपल्या दासी पाठविल्या आहेत. ते नगराच्या उच्च स्थानावरून ओरडून म्हणते, जो कोणी भोळा आहे तो इकडे वळो. जो बुद्धिहीन आहे त्याला ते म्हणते, ये माझी भाकर खा आणि मी मिसळलेला द्राक्षारस पी. भोळ्यांनो, तुम्ही आपले भोळेपण सोडा व वाचा आणि सुज्ञतेच्या मार्गाने चाला. जो धर्मनिंदकास वाग्दंड करीतो तो आपली अप्रतिष्ठा करून घेतो. जो दुर्जनाला बोल लावितो तो आपणाला कलंक लावून घेतो. धर्मनिंदकाला बोल लावू नको, लाविशील तर तो तुझा द्वेष करील. ज्ञानाला बोल लाव, म्हणजे तू त्याला प्रिय होशील. ज्ञानाला बोध केला तर तो अधिक ज्ञानी होईल. धार्मिकाला बोध केला तर त्याचे ज्ञान वाढेल. परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय आणि परमपवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय. कारण माझ्यामुळे तुझे दिवस बहुगुणित होतील, तुझ्या आयुष्याची वर्षे अधिक होतील. तू ज्ञानी असलास तर ते तुझे तुला. तू धर्मनिंदा केली तर त्याचे फळ तूच भोगीशील. मूर्ख स्त्री गडबड करणारी असते, ती भोळेपणाची केवळ मूर्ती असून तिला काही कळत नाही. ती नगराच्या उच्चस्थानी आपल्या घराच्या दाराजवळ आसनावर बसून राहते आणि कोणी आपल्या वाटेने नीट जाणारा तिच्याजवळून जाऊ लागला म्हणजे ती म्हणते, जो कोणी भोळा आहे तो इकडे वळो. जो कोणी बुद्धिहीन असतो त्याला ती म्हणते, चोरिलेले पाणी गोड लागते, चोरून खाल्लेली भाकर रुचकर लागते, पण तेथे मेलेले आहेत. तिचे आमंत्रित अधोलोकाच्या खोल स्थानी आहेत, हे त्याला समजत नाही.